नवीनच लग्न झालेल्या प्रीतीचा आज गृहप्रवेश होता. तिची सासू तर बाहेरचे व्यस्त होती, कारण बाहेर प्रीतीच्या सोबत तिच्या हुंड्यात आणलेले सामान गाडीतून उतरून घेण्याचं काम चालू होतं. प्रीतीच्या सासूचं नाव रमा होतं. सगळे तिला रमा काकू म्हणायचे. रमा काकूचं लक्ष त्या सुनेपेक्षा सुनेला आलेल्या हुंड्यात सामानात जास्त होतं. म्हणून ती बाहेर उभी राहून प्रत्येक वस्तू बारीक नजर ठेवून तिथल्या प्रत्येकाने बघावं की तिच्या मुलाच्या हुंड्यात काय काय मिळालं आहे. म्हणून त्यांनी ते सामान घरात न आणता घराच्या बाहेरच सजवून ठेवलं होतं. मनातल्या मनात ती सामान बघून खुश होती, कारण तिच्या मुलाला हुंड्यात जवळजवळ सर्व काही मिळालं होतं. गृह उपयोगी वस्तू तर मिळाल्या होत्या, त्याशिवाय एक कार सुद्धा मिळाली होती. हुंड्यात काही वेळाने तिची मुलगी सुनीता तिला बोलायला आली. ती म्हणाली, अगं आई, तू इथे बाहेर काय करते आहेस? सर्वजण तुला आत शोधत आहेत. चल. वहिनी आत घरात आली. तिच्या स्वागताची तयारी सुद्धा झाली होती आणि काही विधी राहिले आहेत ते पूर्ण करून घे. चल, असे म्हणत सुनीता तिच्या आईला हात ओढत होती. पण रमा काकू सुनीताला मागे ओढत म्हणाले, सुनीता अगं थांब, बघ तर सगळं काही एकापेक्षा एक दिलंय. माझ्या मुला तर नशीब उघडलं नाही का? प्रीतीच्या नंदेने एक नजर त्या सामाकडे टाकली आणि म्हणाली, हो आई, हे खरं आहे, मात्र हे अगदी एकापेक्षा एक सामान दिलं आहे. इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू त्या अगदी ब्रँडेड दिलेल्या आहेत, पण एक वस्तू मात्र बहिणीच्या घरच्याने दिलीच नाही. हे ऐकताच रमा काकू पुन्हा पुन्हा त्या वस्तूकडे बघू लागले आणि म्हणाले, सगळं तर दिलं आहे, असं काय जे माझ्या नजरेतून सुटले? सुनीता म्हणाली, आई, तू तुझ्या चष्मा लाव आणि नीट बघ. शिलाई मशीन तर दिलीच नाही त्या लोकांनी. अगं बाई, खरंच की, पण माझ्या कसे लक्षात आले नाही? असं तसंही आजकाल कोणी घरी शिवण काम करत नाही. सुनीता म्हणाली, असं मग काही फाटलंच तर उगाच उचलं तर काय? शेजार पाजाराकडे जायचं का टेलरकडे जायचं शिवायला? लहान मोठी शिलाईची कामं तर घरातच करत असतो ना. घरात शिलाई मशीन असलेली काही कधी चांगले असते. हो, तू बोललेस ते अगदी बरोबर आहे. याचा अर्थ प्रीतीच्या वडिलांनी सगळं सामान नाही दिलं. असे म्हणत रमा काकू तिथून तडत प्रीतीजवळ गेली आणि तिला एका बाजूला घेतले आणि सुनबाई, तुझ्या वडिलांनी शिलाई मशीन दिली नाही का? सासूच्या तोंडून हे ऐकून तिच्या सासूकडे बघत झाले. नंतर म्हणाले, हो बाबा म्हणाले होते, पण मीच नको म्हणाले. अरे देवा, असली कसली सून आहेस ग तू? घरी येत असलेल्या वस्तूला कोणी नाही म्हणत का? पण आई, मी काय करणार? त्या शिलाई मशीन मला शिवणकाम येत नाही आणि तसंही मी बाहेर जॉब करते. अरे देवा, तुझ्या घरच्याने तुला शिलाई काम शिकवलं नाही का? प्रत्येक सुनेला ही गोष्ट यायलाच पाहिजे. आता आम्ही काय लहान सहान शिवायचे असेल तर शेजारी पाजारी जायचे का? आणि माझा मुलगा तर बाहेर राहून जॉब करतो, मग त्याला ती वस्तू लागणार नाही का? बोलता बोलता आता रमा काकूंचा आवाज वाढला होता. बाहेर जमलेले सगळे नातेवाईक आत आले. रमा काय झालं? का ओरडत आहे? असं बाहेर पाहुणे आहेत, तुला काही कळतं का नाही? रमा काकून मोठी वहिनी त्यांना म्हणाली, बघ ना वहिनी, प्रीतीचे वडील आमच्याशी खोटं बोलले. अगोदर म्हणाले होते की सगळ्या वस्तू देतो म्हणून, आणि आता शिलाई मशीनच दिली नाही. रमा, काहीतरी विचार करून बोलत जा की एका शिलाई मशीनसाठी एवढा दंगा करतेस का तू? घरात नवीन सून आली आहे, ती काय विचार करेल तुझ्याबद्दल, आपल्या सगळ्यांबद्दल? खोटारडे तर हिचे आई वडीलच आहेत. माझा मुलगा सरकारी नोकर आहे. एकापेक्षा एक मोठी स्थळं आली होती, त्याच्यासाठी मागून तेवढी एक रक्कम द्यायला तयार होते. ते तर हिच्या वडिलांनी आम्हाला वायदा केला होता की लहान मोठ्या वस्तूपर्यंत सगळ्या वस्तू देतो म्हणून. पण बघ ना, माझ्या मुलाने त्याने स्वस्त तोंड टाळलं. आता मात्र आपल्या सासू असली खालच्या पातळी वृत्ती बघून नवरीच्या प्रीतीच्या पायाखालची जमीनच सरकली. एका शिलाई मशीनसाठी प्रीती जरी प्रायव्हेट जॉब करत असली तरी महिन्याला चांगले 50-60 हजार कमवायची. आपली एवढी कमावणारी मुलगी त्यांनी दिली. शेवहुंड्यात सगळ्या वस्तू दिल्या तरी सुद्धा त्यांना कमी वाटत होतं. विचार करून ते डोके ठणकू लागलं होतं. त्या दिवशी तर इतर बायकांनी सांगितल्यामुळे रमा काकू शांत झाल्या होत्या. काही दिवसांनी त्यांचा मुलगा कामावर हजर होण्यासाठी निघून गेला होता, पण सासून तिच्या सुनेच्या मुलाला बरोबर पाठवलं नाही. सासूने सुनेला सांगितले होते की नवीन घरात नवीन सामान हलवायचं आहे, पण ते सासूकडेच होतं. उलट सासूने नवीन घरात जुनं सामान पाठवून दिलं. हळूहळू दिवस पुढे जात होते, पण रमा काकू शांत बसण्यातली नव्हती. ती या ना त्या कारण ती गोष्ट बोलून दाखवायची आणि प्रीतीला टोचून बोलत असायची. तिला सारखे टोमणे मारायची.
सुरुवातीचे काही दिवस प्रीती आपल्या सासूचं सगळं ऐकून घेत होती, पण कुठपर्यंत. प्रीतीचे सासू तिच्या आई वडिलांना नको तसे बोलत होती, त्यांना धोकेबाज म्हणायचे, जे प्रीतीला अजिबात सहन होत नव्हते. लग्नाला आता कुठे 2 महिने पण झाले नव्हते आणि एक दिवस प्रीती शिलाई मशीन घेऊन घरी आली. तिने ती शिलाई मशीन आणून तिच्या सासूच्या खोलीत नेऊन ठेवले होते. सासूने ते बघितले आणि प्रीतीला म्हणाली, सुनबाई, ही शिलाई मशीन इथे का आणून ठेवलीस आहे? आई, तुम्हाला शिलाई मशीन पाहिजे होते म्हणून आणली. आता घरात बसून काय शिवायचं ते शिवा. आता मी या वयात काय शिवणार? ते तर तुझा लबाड वडील. बस आई, खूप बोलता तुम्ही आता. नाही तर आता मी नवऱ्याकडे जात आहे, तुमच्या सोबत राहणार नाही. आता तुम्ही एकटं बसून काय शिवायचं ते शिवत बसा. मोठी आली तिकडे जाणार. तू जॉब तर इथेच करतेस, मग तिकडे कशी जाशील? कुठला जॉब? मी तर जॉब सोडला आहे. आता तिकडे जाऊन नवीन जॉब शोधेन. थोडा कमी पगार मिळेल, पण सुखी तर राहीन. तू असा कसा निर्णय घेतलास? कुणाला विचारून तू निर्णय घेतला आहे? मी तुझी सासू आहे, निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे. अधिकार कुठला? तुम्ही तो अधिकार गमावला आहे. तुम्हाला फक्त हुंडा पाहिजे होता. तुम्हाला आता हुंड्यातलं सगळं सामान मिळालं. आता इथून पुढे तुमचा माझ्यावर अजिबात हक्क नाही. मी जात आहे माझे सामान पॅक करायला. आपल्या सुनेचे असं बोलणं ऐकून आता रमा काकू चांगलीच रागाने लाल झाली होती आणि शेजारची बसलेली तिच्या नवऱ्याला म्हणाल्या, बघितलं, एवढी मोठी जीभ आहे हिची, केवढं बोलून गेली ती मला. तुम्ही तर तिला एकही शब्द बोलला नाही. रमा, मी आजपर्यंत तुला तरी कुठं काय बोललंय? अभिनंदन, तुला शिलाई मशीन पाहिजे होते ना, आता ती मिळाली. आता तू दिवसभर शिवत एकटीच. असे म्हणून ते सुद्धा पाय आपटत तिथून निघून गेले. आता घरात फक्त दोघीच होत्या, रमा काकू आणि त्यांची शिलाई मशीन. काही वेळाने प्रीती सुद्धा तिथून निघून गेले. आता जेव्हा जेव्हा रमा काकू एकटेपणाचं रडगाणं गायत असायची, तेव्हा तेव्हा तिला तिचा नवरा म्हणायचा, तू आणि तुझी शिलाई मशीन, अजून काय पाहिजे? तू एकटी कुठे आहे? शिलाई मशीन आहे की ती तुझ्या सोबतीला? बोल आता तिच्याशी. आता रमा काकू मनातल्या मनात विचार करत असायची की सुनेसोबत मी एवढा खालच्या थराला गेले नसते तर आज मी एकटी पडली नसती.